आज आपण पाहूयात पंचामृत परपटी या औषधी कल्पाच्या घटक द्रव्याची ट्रिक. तर भैषज रत्नावली ग्रहणी रोगाधिकार हा ह्याचा संदर्भ ग्रंथ आहे. तर याच्या आपण 2 ट्रिक बनवले आहेत. एक ही वाली बनती आणि एक इथं खाली लिहिलेली आहे. तर पहिली ट्रिक अशी बनते, लोग पाणी तक आहे, म्हणजे ज्याला तहान लागली ते लोग कशापर्यंत जाणार? तहान लागली म्हणजे पाण्यापर्यंत तर जाणार ना. मग असं येणार, लो पासून लोह भस्म, ग पासून शुद्ध गंधक, पाणी पाणीमधल्या प पासून येणार शुद्ध पारद, त आणि अ, त पासून येणार ताम्रभस्म आणि पासून येणार अभ्रकभस्म. तर असे आपले कंटेंट होतात. कोणते पंचामृत प्रॉपर्टीचे? तर लोहभस्म, शुद्ध गंधक, शुद्ध पारद, ताम्रभस्म आणि अभ्रकभस्म, 3 भस्म आणि पारदगंधकाची कजली. एवढं तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा हे जर लक्षात नाही राहिलं तर सगळ्यात इझी, PG लता म्हणजेच काय, तर शुद्ध पारद, शुद्ध गंधक, LAT लताचं लोहभस्म, अभ्रकभस्म आणि ताम्रभस्म. तर अशी आपली ही ट्रिक बनते पंचामृत परपटीची. एकतर लोक पाणी तक आहे, किंवा काय बनणार तर पीची लता म्हणजे शुद्ध पारद, शुद्ध गंधक, लोहभस्म, अभ्रकभस्म आणि ताम्रभस्म. तर आपली ही पंचामृत परपटीची ट्रिक तयार आहे.